सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, आज मॅरेथॉन बैठका होणार आहेत मुंबईमध्ये। स्वतः मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या बैठका घेणार आहेत। या बैठकीला मनोज जरांगे यांना सुद्धा बोलवलं होतं असं कळलं, पण मनोज जरांगे पाटील या बैठकीत कसं सहभागी होणार आहेत, काय अजेंडा असणार आहे आजच्या बैठकीचा? विलास, या मॅरेथॉन बैठका 4 होणार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। त्यातली पहिली बैठक आज महत्त्वाची आहे, कारण मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री थेट दोघं पहिल्यांदाच एकदा बोलत आहेत। कारण 23 तारखेच्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केली, त्यानंतर आजपर्यंत कसल्याही पद्धतीची बोलणी सरकारच्या वतीने किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यात झालेली नाही आहे। माझ्यासोबत जरांगे पाटील आहेत। पाटील, आजची बैठक किती महत्त्वाची आहे, कारण मागच्या 4 महिन्यापासून तुम्ही थेट सरकारशी बोललेला नाही आहात? हां, आजही बोलायचं नाहीच, परंतु काय असतं, शंभूराजे साहेबांचे फोन आले आणि आपण ठरवलं की काय बघूया, आपण कुठं चाललोय। बैठकीला गेलं म्हणजे मार्गसुद्धा निघू शकते आणि त्यांना काढायचे असतील तर आपण दरवाजे बंद केलेले नाही आहेत। त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की या बैठकीतून त्यांनी आता कायदा पारित करावा आणि मराठा समाजाचा प्रश्न खूप दिवसाचा ते सोडावा। कारण 7 महिने झाले वेळ देतो, वेळ देण्याला काही मर्यादा असत्या। 7 महिने झालं समाज वेळ देतो। तुम्ही जर मराठा समाजाचं आंदोलन गांभीर्याने घेणार नसाल, तुम्ही मराठ्याचा वेळोवेळी अपमान करणार असाल तर मराठ्यांना सुद्धा काही मर्यादा आहेत। मग मराठ्यांनी तर 20ला आता तयारी केली आहे, कारण आमच्या लेकराच्या भविष्यासाठी आम्ही घरी नाही बसू शकत। मराठ्याला करोडोने मराठा तुम्हाला 20 तारखेला मुंबईकडे कूच केलेलं दिसतं। सरकार सुद्धा प्रयत्न करते। मॅरेथॉन बैठक आता सरकारने सुरू केलेल्या आहेत। आज ती पहिली बैठक आहे, सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन बैठका काढते सरकार, विचार करते सगळ्या गोष्टी। आमच्या काय हाताला लागलं बैठकात? 7 महिने झालं बैठक आहेत। इथं अंतर्वातल्या लोकांचे रक्त सांडलेत, गोळ्या दाबताय पोटात, लोकांना चालता येत नाही, हातपाय मोडलेत, लोकांना शेतात सुद्धा जाता येत नाही काय प्यायला। ही परिस्थिती आहे। 200 पेक्षा जास्त आमच्या पोरांच्या आत्महत्या झाल्या, उघड्यावर पडलेत कुटुंब। सरकारला थोडी पण वाटत नाही लाज काहीच, की शेवटी तुमचे कुटुंबाचे लेकरं येते, सरकारला हे पण कळत नाही। आज करोडोनं मराठा एकत्र आलाय, लोकांनी इथं 14 तारखेला सभेला आले, लोक उपाशी तापाशी मेले आमचे। हे श्रेय मी व्हायला नाही देणार, कधी नव्हे ते आमच्या मराठ्यांची एकजूट झाली। ही एकजूट मी फुटू नाही देणार। आता काही झालं तरी मी प्रामाणिक माझ्या समाजाशी, जीव जरी गेला तरी आता हटत नाहीत आम्ही। पण सरकार नुसतं बैठकच जर घेणार असले तर किती दिवस समाजाने शांत बसायचं, आम्ही किती वेळ द्यायचा दादा? पण आज 2 प्रमुख, तुम्ही आंदोलनाचे प्रमुख आहात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही दोघंही थेट बोलता, ही अशी भेट पहिल्यांदाच आहे? हो, आंदोलनाच्या 4-5 महिन्याच्या काळात ही पहिलीच आहे। कारण आम्हाला बघायचंय काय सरकारची नेमकी काय तयारी आहे, आरक्षणाची विषयीची काय भूमिका आहे, सिद्धार्थ, समाजालाही लक्षात आली पाहिजे की काय भूमिका आहे सरकारची नेमकी। नुसतं आम्हालाच थांबा थांबा म्हणणार तुम्ही किती दिवस? 7 महिने साधा वेळ नाहीये। सरकारला माझीच विनंती की तुम्ही आजच्या बैठकीतून कायदा पारित करा, कारण तुम्ही 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ द्यायला होता। त्यावेळेस गिरीश महाजन साहेब होते, फडणवीस साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, त्यावेळेस फडणवीस साहेबांच्या शब्दात सुद्धा मानसन्मान मराठ्यांनी केलेला आहे आणि मुख्यमंत्र्याच्याही शब्दाचा मानसन्मान केलेला आहे। ती 31 दिवस मागितले तुम्ही, आम्ही दिले, तुम्हाला नोंदी मिळायला का नाही कायदा पारित केला? पण 20 तारखेपर्यंत आशावादी आहात? नाही, आता आशा सोडलेलीच आम्ही, म्हणजे प्रत्येक वेळेस हा म्हणून उपयोग नाही। आता आशावादी एक आंदोलक म्हणून ठीक आहे, चला सरकार देईल, परंतु आम्हाला दिसून यायला लागलं की सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही, कारण त्याचं एकट्याच ऐकायचं आणि मराठ्यांच्यावर अन्याय करायचा। मग तुम्हाला जर आता त्याच्याच ऐकून मराठ्याचा अन्याय करायचा, तुम्हाला जर वाटतं तेच गरजेचे आहेत, तर मराठे या राज्यासाठी किती गरजेचे आहेत तुमच्या आता लक्षात येईल। कारण मराठ्यांना तुम्ही ग्राह्य धरताय, मराठ्यांना तुम्ही किंमत देत नाहीत। या विलास विचार सिद्धार्थ, आज एक महत्वाची बैठक, या अनेक बैठकांपैकी एक महत्वाची बैठक आहे, ती केवळ मराठवाड्याच्या संदर्भात आहे। मराठवाड्यातल्या नोंदी का सापडत नाहीयेत त्याच्याबद्दल आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याबद्दल मनोजरावांचं काय म्हणणं आहे? निश्चितपणे आजची बैठक जी आहे ही फक्त मराठवाड्यापुरती आहे। मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आहेत, तुम्ही सुद्धा आरोप केलेला, अनेक ठिकाणी निरंक रिपोर्ट गेलेले आहेत। फक्त मराठवाड्याच्या नोंदीबाबतची ही महत्त्वाची बैठक आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला राज्यासाठी सांगितलेली ही राज्यासाठीची बैठक आहे। 4 मॅरेथॉन बैठक आहेत दिवसभरासाठी। मराठवाड्याचं असं काहीच नाही। मराठवाड्यासाठी बैठक लावायची काय गरज आहे? एक साधा प्रश्न आहे, मराठवाड्यासाठी बैठक लावायची का? समिती आहेच ना, समितीला पाठवून द्या, कमी नोंदी आहेत तर त्याच्यासाठी बैठक लावायची काय गरज आहे? जर तुम्हाला मराठवाड्यासाठी काय करायचंय, समितीला पाठवून द्या, नोंदी सापडा, त्यासाठी बैठकीची काय गरज आहे? उच्च दर्जाची उच्चस्तरीय बैठक नाव द्यायची काय गरज आहे? आता बैठका झाल्या ते संपूर्ण राज्यासाठी, संपूर्ण मराठवाडा समाजासाठीच झाल्या पाहिजे। मग न्यायच द्या ना आता।
आता किती दिवस तुम्ही 4 दिवस पहिले मागितले होते का नाही? तुम्ही 4 दिवस मागितले कायदा पारित करण्यासाठी, नोंदी मिळाल्यानंतर अहवाल तयार करू, केला का तुम्ही? नाही केला तर 54 लाख सिद्धार्थ नोंदी त्यांना आहेत. विचारा 54 तुमचे जे लाख 2 नोंदीचा शब्द अहवाल राहिलेले तयार आहेत करा. कायदा ते पारित 2 करण्याचा शब्दांसाठी महाराष्ट्रातल्या आज हे मंथन आहे का? आरक्षण द्या ना. जर मराठे ओबीसीत असूनही देत नाहीत, कायद्यानं कायद्याच्या चौकटीत असून सुद्धा, मग तर हा अन्याय आहे. हेच आमच्या लक्षात आलं आता. पण आता जे 2 शब्द अडकलेले आहेत तुमच्या मागणीतले, त्याच्यासाठी सुद्धा मंथन होऊ शकतं आता. 2 कामं आज करावीत त्यांनी बैठकीत. जे 2 शब्द राहिले ते घ्यावेत आणि कायदा पारित करावा, किंवा मराठा आणि कुणबी एकच आहे याच्यासाठी तुमच्याकडे नोंदी आहेत, त्याचा अहवाल बनवून कायदा पारित करा. हे 2 गोष्टीवर आज बोललं जाईल असं आशा आहे. ते बोलतील का नाही मला माहित नाही, पण मी बोलणार. माझ्या समाजाची बाजू मी ठामपणाने मांडणार आहे. परंतु 20 जानेवारीला मुंबईला जाण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. आणि आम्ही रोखणार सुद्धा नाही, अजिबात नाही रोखणार. आता मुंबईला यांना लक्षात येईल, मराठ्यांनी मुंबईला धडक मारल्यावर मुंबईला किती मराठी येते. कारण मराठी आता घरी नाही बसत. स्वतःच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं, घरी बसून काय करावं? मिळेल त्या वाहनाने निघालो आता तिकडं. ट्रका, ट्रॅक्टर, ट्राल्या कोणी अडवायचं नाही. हो, कारण आम्ही शांततेत काय दगड भरून नाही आणले त्याच्यात. तुम्ही जर अडवलं ना तर फडणवीस साहेबाच्या नागपूरच्या दारात बसणार आम्ही, आणि मुंबईच्या सुद्धा, आणि शिंदे साहेबाच्या सुद्धा दारात बसणार. आणि अजित दादाच्या बारामतीपासून मुंबईच्या सगळ्या दारात येणार. तिथं जर आम्हाला त्रास दिला ना थोडाफार बी, तर सरकारला धमकीचे थोडं कायच धमकीचं काय संबंध आहे? तुम्ही आम्ही शांततेत भाकरी घेऊन चाललो, धान्य घेऊन चाललो, तुम्ही नेऊन द्या ना, तुम्ही उपास मारता काय लोक? तुम्ही ती धमकी नाही का मग त्यांची? तुम्ही आम्हाला अडवलं की इकडचे बंगल्याला घेराव मंत्र्याच्या आमदाराच्या म्हणजे सगळ्या पक्षाच्या आक्रमक घरात भूमिका राहिलेल्या कायम मराठ्यांनी. दिसतेय मनोज सुट्टी जरांगे नाही. पाटलांची. तुम्ही जर आम्हाला कुठं गॅस नाही मिळू दिला, कुठं डिझेल नाही मिळू दिलं, तुमची रसद बंद झाली म्हणून समजायचं. तुमच्या दूध, भाज्या, पाल्या, तर अन्नधान्य सगळं एक बंद. प्रकारे अतिशय आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी कायम ठेवल्याचं दिसतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी जी पत्रकार परिषद आहे ती महत्त्वाची ठरणार आहे. या पत्रकार परिषदेला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या पत्रकार परिषदेत मकर संक्रांतीला होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याबाबत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते.